MRP पेक्षा जास्त पैसे मागितले तर मग काय करायचं? आपण पाहतो रेल्वे स्टेशन्स किंवा बस स्टँड किंवा एखाद्या थिएटरमध्ये किंवा हायवेवर जाता येताना तुमच्याकडून पाण्याची बॉटल किंवा चिप्सच्या पाकिटावर छापील किमतीपेक्षा जास्त पैसे मागितलेले असतील. कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अनेक दुकानदार 20 रुपयांची वस्तू फॉर एक्झाम्पल 25 रुपयांना विकते. पण लक्षात ठेवा, हे बेकायदेशीर आहे. लीगल मेट्रोलॉजी ऍक्टनुसार कोणताही दुकानदार MRP पेक्षा 1 रुपयाही जास्त घेऊ शकत नाहीये. जर कोणा दुकानदाराने असं केलं तर त्याला पहिल्या गुन्ह्यासाठी 25,000 रुपये आणि नंतर 5 लाखांपर्यंतचा दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. आणि अशा वेळी तुम्ही गप्प बसू नका. सगळ्यात अगोदर दुकानदाराला पावती मागा. जर तो ऐकत नसेल तर तुम्ही नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनच्या 1800011400 या नंबरवर कॉल करू शकता किंवा 8800001915 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजही करून तक्रार नोंदवू शकता. तुमचा एक छोटासा पुढाकार अशा चुकीच्या पद्धतींना आळा घालू शकणार आहे. आणि ही माहिती प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, हे दोन्ही नंबर जे आहेत ते मी खाली देते.